धन्यवाद केनी सर. तर चला लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आल्या आहे. या ठिकाणी आपण पाहता पहिला सामना संपन्न झाला. गावदेवी पिंपळगर संघ फाईट करत होता आणि अंतिम क्षणामध्ये एक चांगला फटका खेळून सामन्याला विजेतेपद पटकावून दिला. ना खऱ्या अर्थाने सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार गणेश पाटील यात जातोय. बरोबर खेळ त्यांचा चांगला पाहायला मिळाला. या ठिकाणी पाहूया आता सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. यस क्या बात आहे. या ठिकाणी पिंपळगर टीमला नाश्त्यासाठी या ठिकाणी सन्मान्य टार्झन पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा पारितोषिक दिले गेलं आहे. वेलकम सुनीलजी पाटील साहेबांचा या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहिले तर भिवंडी 40+ असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष आणि माजी सरपंच सन्माननीय सुनील पाटील यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर देऊन स्थानापन्न व्हायचं आहे. या ठिकाणी पाहतोय खेळाला सुरुवात होते. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये राजू आणि प्रमोद आहे. स्ट्रायकरला राजू पाहायला मिळत आहेत. नॉन स्ट्रायकरला प्रमोद आणि गोलंदाज राजन डी याच्या खांद्यावरती दिली गेली आहे जिम्मेदारी पहिल्या चेंडूची फेकी करण्यासाठी. खेळाला होते सुरुवात. सर्वांना जय श्रीराम. पुढील चेंडू यावेळेस पाहतोय पण हलक्या हाताने खेळून काढलं आणि तालमेलचा बिघाड पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी पाहायला मिळतंय. खराब कॉलिंग आणि फलंदाज प्रमोद मात्र बाद होतोय रनआउटच्या स्वरूपात. अवंतर धावेची खून केली जाते वाईटच्या स्वरूपात आणि 2 या अंकावरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. आज तब्बल 8 संघ या ठिकाणी नशीब आजमावतील. त्यातील पहिला संघ बाहेर झालेला आहे. पाहूया पुढील चेंडू यावेळेस हलक्या हाताने खेळला गेला हवेमध्ये. क्या बात आहे. वेल ट्राय आणि वेल एफर्ट. काय डाय मारली होती. झेल जर घेतली असती तर आजच्या दिवसाचा हा प्लेयर ऑफ द डे चा मानकरी ठरला असता. एवढा चांगला एफर्ट त्या ठिकाणी लाभला होता संजय याने. या ठिकाणी पाहतोय आपण सिंगलने धावसंख्या 3 या अंकावरती जाऊन पोहोचते. पुढील चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा तयार होईल खेळाडू. धावा बनत नाहीत. धाव बनवण्यासाठी प्रयत्न जरूर चालला आहे. या ठिकाणी राजू याच्या बॅट मध्ये पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. तालमेलची कमी पुन्हा एकदा पाहायला मिळाली होती. हा ना तू मै या ठिकाणी परंतु कशी बशी तरी एक धाव कंप्लीट झाली. एका धावेने धावसंख्या पुढे सरकली धावफलकावरती 4.
या अंकावरती. पुन्हा एकदा पाहूया. या ठिकाणी सिंगलचाच खेळ पाहायला मिळते. मोठा फटका लागत नाहीये, लागू दिला जात नाहीये. आता मात्र पाहतोय आपण स्क्वेअर कंपल्सरी जर डीप मध्ये चेंडू येतोय. क्षेत्ररक्षक दूर उभा आहे, जोपर्यंत पोहोचला जाईल तोपर्यंत. क्या बात आहे, आपल्या पायाच्या थ्रोने या ठिकाणी चेंडूला मात्र अडवलेला आहे.
धावसंख्या पुढे सरकते धावफलकावरती 15 अंकावरती. धावसंख्या आता चांगली लागली गेली आहे. ओव्हरमध्ये आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 9 धावा आलेल्या आहेत. क्या बात आहे. आपण पाहिलं तर सर्व काही सुरळीत होतं, परंतु या ठिकाणी तो षटकार. आता मात्र पाहूया, आक्रमणाला सुरुवात केली गेली आहे. दीपक याने 2 चेंडूंमध्ये 8 धावा आतापर्यंत लागल्या गेल्या आहेत. बरोबर आपला 11:37 मिनिटाने सामन्याला सुरुवात झाली. 3 षटक 15 मिनिटांमध्ये कव्हर करायचं आहेत. यावेळेस ऑन साईडला खेळून काढलेला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. पाहूया, एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावीचा आगाज प्रारंभ आणि नशिबाचा या ठिकाणी पाहतोय दुसरा धाव कंप्लीट झाला गेला आहे. फेकी चांगली झाली होती, बट चेंडू काय हातामध्ये आला नाही आहे. आणि त्या धोक्याच्या घंटीमध्ये आपण पाहायला मिळालं होतं राजू यास. आज राजू याचा हवं तसा खेळ पाहायला मिळाला नाही आहे. एक अतिशय आक्रमक शैलीने खेळ नेहमी खेळतोय. डावकर या शैलीचा हा बॅटर कित्येक सामने त्यांच्या जोरावरती जिंकून दिले गेले आहेत, पण आज तो लयबद्ध पाहायला मिळत नाही आहे. आणि या ठिकाणी बिमार आहे, नो डाऊट. भरपूर हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला होता. बॅटच्या पट्ट्यामध्ये घेता आलं नाही आहे. अन्यथा हा चेंडू मात्र सीमापार गेला असता, परंतु जर तरला क्रिकेटमध्ये जागा नाही आहे. अवर तर धावेने धावसंख्या 18 या अंकावरती जाऊन पोहोचते. 15 मिनिटांमध्ये 3 षटक कंप्लीट करायच्यात प्रत्येक टीमला ही विनंती असेल. यावेळेस पाहतोय आपण फ्री हिटचा चेंडू आहे. दुसरी धावीचा मागणी केली होती, परंतु त्या ठिकाणी राजू मात्र असहमत होते. सिंगल धाव. कदाचित लक्ष केंद्रित नसावं मैदानात या आतमध्ये असो किंवा जीवन जगत असताना, मात्र प्रत्येक क्षणोक्षणी आपण दक्ष आणि सतर्क असणं गरजेचं आहे. आणि ते या ठिकाणी पाहायला मिळालं नाही. 19 धावा फलकावरती लागल्या गेलेत. राजू पाटील पुन्हा एकदा पाहूया, स्ट्राईक एंडला पाहायला मिळतंय. यावेळेस उडवलं आहे ऑन साईडला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. विनायक चेंडूला उचलला जातोय. आता मात्र पाहू शकता आपण 2 धावा बरोबर कंप्लीट केल्या जात आहेत. अतिशय वेगाने आपण पाहिलं तर धाव घेण्याचा मान साहेब आहेत त्यांचा आपण करूया येतोचे स्वागत आणि सन्मान. धावसंख्या पाहतोय धावफलकावरती लागली गेली ती आहे म्हणजे 21 धावा. या ठिकाणी आपण पाहिलं तर 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. या ओव्हरमध्ये धावा भरपूर चांगल्या प्रकारे बनल्या गेल्या आणि आता मात्र पाहिलं तर 21 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये, गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये सज्ज होतं, तयार होते. परशा या नावाने फेमस. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. एकवीस धावा आहेत धावफलकावरती. पहिल्या ओव्हरमध्ये कुठेतरी कमी धावा होत्या, या ओव्हरमध्ये भरपूर बनल्यात. या ठिकाणी काय होतं पाहूया. आता मात्र पुन्हा एकदा खेळला गेला आहे. डीप मध्ये येतोय काऊ कॉर्नरला. विनायक चेंडूला उचलतोय. चांगली फेकी केली जाते आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर सिंगलच धाव घेते. सिंगल पेक्षा अधिक काही नाही आहे. येस हरीश जोशी या ठिकाणी आपण पाहतोय. राजू पाटील ऑन स्ट्राईक. गोलंदाज ठरवतोय गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस बॅट वरती बरोबर घेतला आहे. क्षेत्ररक्षकाच्या खाली आहे. आता चुकी नाही आहे जलच्या स्वरूपात. आता मात्र राजू पाटील यांची खेळी होते समाप्त.
या ठिकाणी पाहतोय आपण राजू बाद होते आणि त्यांचे बंधू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात विजय. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर वडघरमध्ये भरपूर बंधूंची जोडी आहे. यावेळेस ऑन साईडला फटका फसला गेला आहे. राजन आहे त्या ठिकाणी, चुकी नाही आहे. बॅक टू बॅक या ठिकाणी पाहतोय आपण दुसरा गडी बाद होते विजयाच्या रूपाने. या ठिकाणी नवीन फलंदाज येतोय. आपण पाहिले बॅक टू बॅक 2 गडी बाद झालेले आहेत. या ठिकाणी विकेट हॅट्रिक वरती आपल्याला पाहायला मिळतंय. आणि खऱ्या अर्थाने आपण विचार केला तर या संपूर्ण फॉर्मॅटमध्ये आपण पाहतोय की षटकार किंवा विकेट हॅट्रिकसाठी सन्माननीय नानाशेठ गोंडले साहेबांच्या माध्यमातून टी शर्ट देण्यात येत आहेत. पुढील चेंडू या ठिकाणी पाहतोय आपण, चांगला चेंडू आहे. पुढील चेंडू पाहूया. या ठिकाणी आता मात्र चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक पोचला जाईल तोपर्यंत चेंडू पोचला जातोय सीमा पार, येतोय चौकार. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर प्रत्येक स्पर्धेला कासने गावचे उपसरपंच तसेच आपण पाहिलं तर कासने टीमचे एक उत्कृष्ट खेळाडू आणि या भिवंडी 40+ असोसिएशनचे उपाध्यक्ष यांच्या माध्यमातून टी शर्ट देण्यात येत आहेत आणि ते सामन्याचा आनंद घेत आहेत. आणि त्यांनी या स्पर्धेचं आयोजन, नियोजन आणि चालू असलेल्या सामन्यासाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. सन्माननीय नानाशेठ गोंडले साहेब, आपलंही या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. व्हाईट बॉल येतो. व्हाईट बॉलने धावसंख्या पुढे सरकते धावफलकावरती 29 या अंकावरती. तदनंतर आपण पाहतोय डॉट चेंडू. हरेश यांनी आपण पाहिलं तर 2 गडी बाद केल्यानंतर व्हाईट, चौकार, व्हाईट आणि आता डॉट अशा रीतीने हा षटक आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती 29. 29 ऑन बोर्ड लागल्या गेल्या आहेत. आताही चांगला फटका खेचला गेला आहे. शैलेश त्या ठिकाणी आहे. चांगले क्षेत्ररक्षण होते. या ठिकाणी पाहायला गेले तर सिंगलच मिळते, सिंगलपेक्षा अधिक काय नाही आहे. धाव बनवण्याचा मानस प्रयत्न भरपूर चांगला पाहायला मिळाला, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर धावसंख्या जी आहे ती 30. तर या ठिकाणी आपण स्वागत आणि सन्मानाकडे वळूया. आपण पाहतोय सारंगावचे माजी सरपंच तसेच भिवंडी असोसिएशन 40+ विद्यमान उपाध्यक्ष सन्मान्य सुनीलजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित, त्यांचा आपण करूया तुझे स्वागत आणि सन्मान. मी विनंती करतो सन्मान्य विकासजी पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते सन्मान्य सुनीलजी पाटील साहेबांचा येतोजी स्वागत आणि सन्मान करायचा आहे. या ठिकाणी आपण पाहतोय मान सन्मान या ठिकाणी दिलं जाते. एक चांगली स्पर्धा आहे, अतिथी देवो भव असं म्हटलं जातं त्या युक्तीप्रमाणे या ठिकाणी. तसेच या ठिकाणी आपण पाहतोय लॉट कमिटी मेंबर खऱ्या अर्थाने निस्वार्थपणे या मंडळासाठी काम करणारे तुम्हाला सर्वांचे लाडके प्रमोदजी भोईर साहेब आहेत, त्यांचाही केला जातोय येतोजी स्वागत आणि सन्मान. विकासजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण पाहिलं तर यस माजी सरपंच सन्माननीय विकासजी बारकू पाटील साहेब सुद्धा या ठिकाणी त्यांचंही केलं जातोय येतोजी स्वागत आणि सन्मान. या व्यासपीठावरती खूप खूप धन्यवाद. तसेच आपण पाहू शकता सन्माननीय महेश दादा म्हात्रे साहेब या ठिकाणी सुद्धा आहेत. आपण पाहिले तर खऱ्या अर्थाने फाउंडर मेंबर बंदरामूर्ती काल्हेर टीमचे आणि एक चांगला लाडका व्यक्तिमत्व त्यांचाही केला जातो या ठिकाणी येतोजी स्वागत आणि सन्मान. तसेच या ठिकाणी सन्माननीय गोरखनाथ गोपीनाथ पाटील
सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचाही करूया आपण यथोचित स्वागत आणि सन्मान. आपण पाहतो आमच्या गावचे एक लाडके व्यक्तिमत्व आहेत. या स्पर्धेवरती या टीमवरती खूप प्रेम आणि त्यांचं या ठिकाणी केलं जाते यथोचित स्वागत आणि सन्मान. तसेच सन्मान्य छत्रपतीजी पाटील साहेब सुद्धा या ठिकाणी आहेत. आमचे प्रतिष्ठित नागरिक सन्माननीय छत्रपतीजी पाटील साहेब उपस्थित आहेत, त्यांचंही करूया आपण यथोचित स्वागत आणि सन्मान. प्रत्येकाला मान सन्मान दिला जातो कारण सरपंच उपसरपंच चषक 2026 हे पर्व आहे आणि या पर्वामध्ये अतिथी देवो भव या युक्तीप्रमाणे प्रत्येकाला या ठिकाणी मान सन्मान दिला जातोय. खूप खूप धन्यवाद. बोलूया खेळाकडे. या ठिकाणी आपण पाहतोय शेवटचा अंतिम ओव्हर आहे आणि धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती 33 ऑन बोर्ड लागल्या गेले आहेत. प्रयत्न खूप करतायत परंतु प्रयत्नांना यश मिळत नाही हवं तसं. गोलंदाजी चांगली होते, अचूक टप्पा लाईन लेंथ चांगली हाताळली जाते या ठिकाणी संतोष याच्या माध्यमातून. या ठिकाणी पाहतोय आपण अग्री कलाकार, जमिनीचा पैसा आहे नाटकाचे एक चांगले कलाकार आणि ते आता मैदानाच्या आतमध्ये पाहूया कशी कलाकारी करताना दिसतील. गोलंदाजी खूप चांगली आहे, फलंदाजीला चान्स मिळते तेव्हाही चांगलं काम केलं जात आहे परंतु या ठिकाणी फटका फसला आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली, कुठल्या प्रकारची चुकी नाही आहे. वेल जज कॅच. फलंदाज या ठिकाणी आपण पाहिलं दीपक पाटील. बॅक टू द डगआउट. ओव्हरचा आपण पाहतोय खेळ आणि 33 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. पुढे चेंडू यावेळेस फटक्याला चेक केलं गेलं की वाईट आहे या आशाने बघितलं गेलं. परिणामस्वरूप आपण पाहतोय चेंडू निघून गेला किपरच्या हातामध्ये आणि जो नियम आहे जी पट्टी आहे त्याच्या आतून चेंडू मात्र सरळ गेला. वाईट बॉल नाही आहे. यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडू मात्र निघून जातोय ऑफच्या दिशेने. इथं मात्र पाहतोय आपण दुसरी धाव घेण्याचा मानस प्रयत्न. शेवटच्या चेंडूवरती आला एक धाव. 34 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 35 धावांचं या ठिकाणी टार्गेट सेट केलं गेलं आहे. पाहूया 15 वरती काल्हेर टीम कशा प्रकारे या धावा कंप्लीट केल्या जातील. या ठिकाणी आपण पाहिलं तर लॉट कमिटी मेंबर सन्माननीय प्रमोददादा भोईर पाहायला मिळालेत या स्पर्धेला भेट देण्यासाठी आणि इथनं मात्र रजा घेत असताना पाहायला मिळत आहेत. सुनीलजी पाटील हे सुद्धा जर आपण पाहिलं तर चांगलं लाडका व्यक्तिमत्व आहे. या संघटनेसाठी खूप चांगले मेहनत घेत आहेत. तर या 35 धावा कशा प्रकारे पूर्ण होतात की थांबल्या जातात या ऐकूया कालीराम केनी सर यांच्या आवाजाने. धन्यवाद. चला या लगेच मैदानाच्या आतमध्ये वडगाव टीम आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज, विनंती असेल. हॅलो. एक चांगली स्पर्धा मित्र आपल्याला भेटीसाठी पाहायला मिळाले आहे आणि त्याच्यासाठी सर्वांनी तन मन धन अर्पण करून या ठिकाणी सहकार्याचा हात पुढे केलेला आहे. त्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद. या स्पर्धेसाठी आपण पाहिले तर सन्माननीय रत्नाकर दगडू पाटील यांच्याकडून 5,000 रुपये, सन्माननीय श्री रुपेश गोविंद पाटील यांच्याकडून 3,000 रुपये, सन्माननीय श्री उमेश बबन जोशी यांच्याकडून 2100 रुपये, सन्मान्य ज्ञानदीप माणिक पाटील यांच्याकडून 2500 रुपये, सन्मान्य श्री भगवान बाबू पाटील यांच्याकडून 1100 रुपये, सन्मान्य श्री हनुमान हेंदर माळे यांच्याकडून 1111 रुपये,
त्याचबरोबर संजू गुरुनाथ म्हात्रे यांच्याकडून 1100 रुपये. तसेच सन्माननीय माजी सरपंच रोहिणी गणेश म्हात्रे यांच्याकडून 11,000 रुपये. तसेच सन्मान्य रवींद्र कृष्ण पाटील यांच्याकडून 2100 रुपये. तसेच सन्मान्य विकास चांगो पाटील साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा 2100 रुपये. तसेच सन्माननीय दिगंबर तुलसीराम पाटील यांच्याकडून सुद्धा बताव आपण 1100 रुपये. सन्माननीय किशोर लुकास जोशी यांच्या माध्यमातून 2500 रुपये. तसेच सन्माननीय भानुदास शंकर म्हात्रे यांच्याकडून 5000 रुपये. तसेच श्री विनोद चंद्रकांत म्हात्रे यांच्याकडून 2500 रुपये. तसेच निलेश दत्ता पाटील यांच्याकडून 1500 रुपये. तसेच सन्माननीय संजय म्हात्रे केबलवाले यांच्याकडून सुद्धा आपल्याला 1500 रुपये मिळाले आहेत, धन्यवाद. तसेच श्री महेश सुरेश पाटील यांच्याकडून 5000 रुपये. तसेच सन्माननीय श्री मनोज गणपत केने यांच्याकडून 1000 रुपये. तसेच श्री कमलाकर परशुराम पाटील साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा 5000 रुपये. तसेच सन्माननीय श्री भविष्य भानुशाली बिल्डर ऑफ डेव्हलपर्स सन्माननीय यांच्याकडून सुद्धा आपण पाहतोय की तब्बल 51,000 रुपये. तसेच सन्माननीय अशोक गणपत पाटील या मैदानाच्या मालक त्यांच्याकडून सुद्धा 5000 रुपये. तसेच सन्मान्य पंढरीनाथ गौरव पाटील समाशोक ओवली यांच्याकडून सुद्धा 5000 रुपये. यस, या ठिकाणी आपण पाहतोय JP यांचे पिताश्री या खऱ्या अर्थाने या ग्राउंडचे मालक जनार्दनजी पाटील साहेब यांच्याकडून सुद्धा 1100 रुपये आलेले आहेत. या सर्वांचं मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय आणि या स्पर्धेमध्ये त्यांचंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. खूप खूप धन्यवाद मनोज ठाकरे. या स्पर्धेसाठी ज्या ज्या दानशूर दात्यांनी आर्थिक सहकार्य असेल, वस्तू स्वरूपात सहकार्य केलं आहे, त्या सर्वांचं आई गावदेवी 40+ ओली संघाच्या वतीनं सरपंच उपसरपंच चषकामध्ये मनापासून आभार. जाऊया आपण मॅचच्या दिशेनं. बंद्रामूर्ती कॉलनी टीम समोर विजयाचं लक्ष आहे 35 धावांचं. या सामन्यातून विजेता संघ आणि गावदेवी पिंपलघर असा दुसऱ्या फेरीचा पुढील सामना होईल. सलामीर जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. मिथुन तरे आणि राजन डी बंद्रामूर्ती कॉलनी टीमची सलामीर जोडी आलेली आहे. चला आपण पिंपलघर टीमचे कॅप्टन नंदू पाटील आपण देखील तयार राहायचं आहे. चला सामना लगेच आपण सुरू करायचं आहे. पंच आपण देखील वारंवार खेळाडूंना सूचना करायची आहेत. जसं पहिला चेंडू टाकला जाईल 3 ओव्हरसाठी 15 मिनिटांची वेळ आपली सुरू होईल. कमलाकर पाटील आणि ऑल टीम गावदेवी वडगर आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि येणारा जाणारा फलंदाज टी शर्टची सर्कल आहे, कंपल्सरी क्रॉस करा. कमलाकर पाटील पहिला चेंडू मिथून तरेसाठी. पहिला चेंडू स्विंग अँड मिस. चांगल्या टप्प्यावर आपण पहिला चेंडू पाहिलाय कमलाकर पाटीलचा. चांगली सुरुवात आहे मातीच्या खेळपट्टीवर कमलाकर पाटीलची पहिल्या चेंडूवर गावदेवी वडगर टीमकडून. इथे हा चेंडू अगदी समोर ठेवला होता, चेंडूला उडवलाय दीपक पाटील. अगदी वाईडी शॉट. लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नर रिजनला चांगले प्रयत्न होते, मात्र चेंडूच गेलाय. हाताला चटका देऊन सीमापार षटकार. पाटीलचा. मिथून तरेनं पहिला चेंडू डॉट खेळला, त्यानंतर षटकार ठोकलाय आणि चांगली रिले फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. अगदी आपण पाहिलं तर मिडॉनला जे क्षेत्ररक्षक होते हाताने नाही मात्र पायानी चेंडूला चांगला अडवलाय आणि मिडॉपच्या खेळाडूने अगदी चांगला बॅकअप त्यानं दिलेला आहे. धावसंख्या 7. 3 चेंडूमध्ये 7 आलेत. राजन डीनं अगदी आज सेफ फटका खेळला इनफिल्डच्या वरून. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ चौकार आलाय. मध्ये 24 चेंडूमध्ये जर तुम्हाला 35 रोखायचे असतील तर तुम्हाला अधिक डॉट आणि विकेट घ्यावे लागतील, तरच तुम्ही सामना वाचवू शकता. इथे पावलांचा सुरेख वापर केलाय. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. चेंडू अगदी लॉंग ऑनला स्टॉप केला, एक सिंगल धाव मिळेल. राजन डीनं 2 चेंडूमध्ये 5, मिथून तरेनं 3 चेंडूमध्ये 7
अशा 5 चेंडूमध्ये धावा झाल्यात 12, बनवायचे 24 मध्ये 35. या ओव्हरचा शेवटचा चेंडू P1. अतिशय चांगला अगदी अप ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय मिथून तरेच्या बॅटमधून आणि हा चेंडू देखील चाललाय सीमा पार, येतोय चौकार. गुड शॉट. थँक्यू. बघा फक्त 2 मिनिटामध्ये पहिली ओव्हर कंप्लीट झालेली आहे. 12-5ला 12-2ला पहिला चेंडू टाकला, नक्कीच 12-5ला आणि 12-7ला ओव्हर कंप्लीट झाली. क्या बात आहे. अतिशय चांगलं टायमिंग आहे. सर्व संघांनी नक्कीच असं सहकार्य करा. 2 मिनिटामध्ये कमलाकर पाटीलनं हे पहिलं पॉवर प्लेचं ओव्हर कंप्लीट केलेलं आहे. वा, जी सकाळी आपली अधिक वेळ गेलेली आहे ती वेळ आपल्याला ॲडजस्टमेंट करायची आहे. आजच्या दिवसातून हा दुसरा सामना. यानंतर लगेच आपण दुसऱ्या फेरीचा चालू सामन्यातून विजेता संघ आणि गावदेवी पिंपलघर असा पुढील सामना खेळवणार आहोत. दुसऱ्या ओव्हरसाठी दीपक पाटील संघातील एक सर्वात चांगला खेळाडू, ज्यांनी गावदेवी वडगाव रेग्युलर क्रिकेट अक्षरशः गाजवून सोडलं होतं आणि भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या खेळाडूच्या नावाचा देखील आपण बोलबाला नेहमी ऐकला आहे. बघूया 40+ क्रिकेटला चालू सीझनमध्ये सुरुवात केलेली आहे. इथे हा चेंडू रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न राजन डीचा, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये हवा तसा संपर्क नव्हता. बॅटला चेंडू जरूर चाटून गेला होता. विजय पाटील तिथे आहेत. राजू पाटील यांचे मोठे बंधू विजय पाटील हुसेन लाईव्हचे मालक आणि माजी सरपंच वडघर शॉर्ट थर्डमॅनला आहेत. हा चेंडू खोलवा टप्प्यात आपण पाहिला आहे. चांगली फिल्डिंग होते. क्या बात आहे. डायरेक्ट हिट. विजय पाटीलनं निशाणा चांगला साधला आहे, मात्र धाव कंप्लीट झालेली आहे. विजय पाटील आणि राजू पाटील हे दोन्ही बंधू आहेत. कमलाकर पाटील आणि जालिंदर पाटील हे 2 बंधू या संघातून खेळताना पाहायला मिळतात. आज जय पाटील संघामध्ये दिसत नाही आहेत. गुंजन दाब्याचे मालक आणि माजी सरपंच. हा चेंडू देखील तेज तरार. पुन्हा बॅटचा इशारा केलाय अन्सारी सरांनी. 1 धाव जाईल राजेंच्या खात्यामध्ये, 1 धाव बंद्रामूर्ती कल्ले टीमच्या खात्यामध्ये. धावसंख्या 19. 9 मध्ये 19 आलेत. 24 मध्ये 35 बनवायचे आहेत. म्हणजे हळूहळू विजयाकडे वाटचाल करताना बंद्रामूर्ती कल्ले टीमची ही सलामीर जोडी. 15-16 कंट्रोल पूलचा फटका. स्केअर ऑफ द विकेट. चेंडू अगदी स्क्वेअर लेग पंचांच्या दिशेनं खेळलेत. कमलाकर पाटीलची चांगली फिल्डिंग होते. इथे देखील एक सिंगल येईल. धावसंख्या 20. आता 14 मध्ये पाहिजेत 15. 14 चेंडू आणि 15 धावा, एक माफक लक्ष दिसतंय. मात्र क्रिकेटमध्ये कुठलीच धावसंख्या सेफ नाहीये. दीपकनं डॉट बॉल टाकलाय. वा, पहिल्या 4 चेंडूमध्ये 4 सिंगल, त्यानंतर हा डॉट म्हणजे या ओव्हरचा शेवटचा चेंडू. चांगला फटका आहे. बघूया अगदी चेंडू चाललाय लॉंग ऑनला. चांगली फिल्डिंग. दुसरी धाव इथे पूर्ण केली. थ्रो काहीसा आपण स्वेअर पाहिलाय. विजय पाटील आहेत बॅकअपसाठी. पुन्हा एकदा निशाणा साधला होता. वाट बघत होते फलंदाज कधी पॉपिंग क्रीजमधून निघतात का. मला वाटतं राजूंच्या हातामध्ये त्यांनी चेंडू फेकला नसता, कारण की यात एक त्यांनी डायरेक्ट हिट केला होता. 2 ओव्हर धावा बनलेत 22 आणि आता 2 ओव्हरमध्ये धावा पाहिजेत 13. 12 पाहिजेत. 12 मध्ये 13 पाहिजेत. 22 धावा झालेत. या 2 धावा घेतलेत. सहा आल्या दीपकच्या ओव्हरमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये आले होते 16. अशा 2 ओव्हर 22. 12-13. 12 मध्ये 13. नक्कीच आमचे टार्झनदादा पाटील खूप मेहनत घेत आहेत. बघा अगदी जे कोल्ड्रिंक आहे ती गरम आहे, ती थंड करण्यासाठी त्यांची तयारी सुरू आहे. धडपड सुरू आहे. चांगली मेहनत. संपूर्ण गावदेवी 40+ ओली टीम या सरपंच उपसरपंच चषकासाठी घेताना पाहायला मिळत आहेत. नक्कीच आपल्या दोन्ही भगिनी सध्या ग्रामपंचायत ओलीच्या मुख्य पदावर आहेत. कुंदाताई विष्णू पाटील सरपंच आहेत, तर
अरविंदजी भोईर साहेबांच्या सौभाग्यवती वैशालीताई अरविंद भोईर या उपसरपंच आहेत आणि संपूर्ण ग्रामपंचायत कमिटीचे मान सन्मान वाढवणारी आपण स्पर्धा पाहतोय. सरपंच उपसरपंच चषक 2026. पहिल्या चेंडूवर जालिंदर पाटीलच्या 2 धावा, धावसंख्या 24. आता 11 मध्ये 11 चेंडू आणि 11 धावांचं समीकरण. क्या बात आहे, चाबुक शॉट, अतिशय क्लास ताकद पाहायला मिळाली मिथून तरीच्या फटक्यामध्ये. षटकार धावसंख्या 30. षटकार आणि धावसंख्या 30 वर जाऊन पोहोचले. आता फक्त 5 धावा पाहिजेत आणि त्याच्यासाठी चेंडू आहेत 10. नक्कीच अगदी आपण पाहिलं तर 14 चेंडूमध्ये 30चा आकडा गाठलेला आहे. 24 मध्ये 35चं आव्हान होतं. चांगली भागीदारी, चांगली पार्टनरशिप. चला लगेच चेंडूची निवड करून आपण सामना सुरू करायचा आहे. आज आपल्याला एकूण 8 सामने खेळवायचे आहेत. चालू सामन्यातून विजेता टीम आणि गावदेवी पिंपलघर नंदू पाटील आपण टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे. भावेश भाई भानुशाली डेव्हलपर भिवंडी यांच्या नावाचा आपण नाणेफेकी कक्ष पाहतोय. नंदूजी जोशी उद्योगपती ओली आणि माजी उपसरपंच नक्कीच मनोहरजी बलिराम पाटील साहेबांचे इथे शुभागमन झालेले आहे. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत, वेलकम, सुस्वागतम. इथे अगदी इनफिल्डच्या आतमधून फिल्डिंग जरूर चांगली पाहायला मिळाली. वाईटच्या स्वरूपात एक सिंगल धाव येईल. धावसंख्या 33. फक्त 2 धावा या विजयापासून दूर आहे बंदरामारुती कल्लेरची टीम. 9 चेंडू आणि फक्त 2 धावा, एक माफक लक्ष आहे. कारण की चेंडू जास्त आणि धावा कमी आपल्याला पाहायला मिळतात. क्या बात आहे, सुरेख चेंडू ऑफ स्ट्रिक वाकवलेली आहे जालिंदर पाटीलनं. अखेरकार या मॅच मधून पहिला विकेट आपल्या नावावर कोरलेला आहे. डीजे दोन धावा आहेत आणि विनायक पाटील आलाय. चांगला क्लास, अगदी चेंडूला जंटल पुश केलाय. पुश करो खुश रहो, स्कोर इज लेवल आणि चेसिंग इज कंपल्सरी. फक्त एका धावीची गरज आहे विजयासाठी बंदरामारुती कल्ले टीमला. गावदेवी पिंपलगड टीमचे कॅप्टन चला या नंदू पाटील. क्या बात आहे, चेंडू हवेमध्ये केले, बघूया झेलची शक्यता आहे आणि ते फलंदाज राजेंडी झेलबाद. दोन्ही सलामीवीरांना तंबूचा रस्ता दाखवलाय जालिंदर पाटीलनं. क्या बात आहे, सामना जरी आपल्या हातातून निसटलाय तरी मात्र 2 विकेट त्यांनी या स्पर्धेतून आपल्या नावी कोरली आहेत.
नवीन फलंदाज शैलेश म्हात्रे आज बऱ्याच दिवसातून या ओलीच्या क्रीडानगरीमध्ये यस पहिली वॉर्निंग यस त्यांना तर वॉर्निंगची काय जास्त काही फरक पडणार नाही कारण की 6 मध्ये फक्त 2 हां नाही पहिल्यांदा वॉर्निंग आहे दुसऱ्यांदा पेनल्टी आहे आणि हा विजयी फटका खेळलेला विनायक पाटीलनं चौकार ठोकून आपल्या बंदरामारुती कल्ले टीमला त्यांनी विजय संपादन करून दिले आहे अभिनंदन बंदरामारुती कल्ले टीम कॅप्टन विजय पाटील आणि कॅप्टन नंदू पाटील दुसऱ्या फेरीचा पहिला सामना या सामन्याचा सामनावीर खेळाडू मिथुन तरे याच्या बॅटमधून आले 23 धावा नक्कीच मान्यवर कक्षामध्ये आपण पाहतोय नंदलालजी जोशी माजी सरपंच ग्रामपंचायत ओली आणि त्यानंतर आपले मनोहरभाऊ बलिराम पाटील माजी उपसरपंच आणि ज्यांचं क्रिकेटवर खूप प्रेम आहे नेहमीच 40+ ची स्पर्धा असो की रेग्युलर